अ, भक्ती निरूपणातील नवविधा भक्ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. मागच्या वेळेस आपण साधारणपणे सगळ्याच नवविधा भक्तींचा जे एकत्रित कशासाठी त्या सांगितल्या आणि त्याचं आपल्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे, हे आपण पाहिलं. आज आपण त्यातल्या 9 पैकी 2 भक्तीच्या प्रकारांचं चिंतन पाहणार आहोत. हा दासबोधातील 4था दशक आणि पहिला समास आहे. ज्याचं नाव श्रवण भक्ती आहे. याच्यामध्ये एकूण ओव्या 34 आहेत. त्याच्यामधल्या 4 निवडक ओव्या मी आपल्याला वाचून दाखवेन आणि त्याच्यानंतर आपण त्याचा विचार पाहूया. श्री समर्थ म्हणतात, प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा कैसी ते ऐकावी. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. असार ते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. तर या 4 ओव्या आजच्या चिंतनासाठी निवडल्यात. मुख्यतः आपण हे पाहतो की ज्या वेळेला एखादं बाळ लहानाचं मोठं होत असतं, तर त्याच्या कानावरती पहिल्यांदा शब्द पडतो तो म्हणजे आपल्या आईचा आवाज. आणि आपल्या आईच्या आवाजाला तो हळूहळू ओळखायला लागतो. आणि बरोबर आईचा आवाज दुरून जरी आला तरी सुद्धा त्या बाळाला कळतं की ही आपली आई आहे. लगेच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. तर हे आपल्या मनावरती संस्कार घडत असताना आपल्याला ही दिलेली जी इंद्रिय आहेत, तर त्यांचं आपल्या विकासामध्ये, प्रगतीमध्ये खूप मोठं स्थान आहे. आणि म्हणूनच भक्तीमध्ये सगळ्यात पहिला जो नंबर लागतो तो श्रवण भक्तीचा. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपण सर्वजण या उत्तम प्रकारच्या श्रवण भक्तीचे साठी अभिनंदनासाठी पात्र आहात. कारण मला माहिती आहे, आपल्या ऑनलाईन स्वराज्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी शिकलो, याच्यामध्ये सुद्धा आपण श्रवण भक्तीच केली आहे. अनेक जणांच्या आपल्या बरोबरच्या सहाध्यायींच्या पासून केतन सरांसारखे अनुभवी मार्गदर्शक आहेत, यांच्याकडून प्रत्येकाच्या अनुभवातलं सार आपण आपल्या कानाने ऐकत राहिलोय आणि त्याच्यातून आपण आपली प्रगती करत राहिलोय, प्रगती करतोय. प्रत्येक दिवशी आपण पुढे पुढे सरकतोय. आणि ही प्रगती तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेला आपण कानाने ऐकतो आणि आपलं ज्ञान वाढवायचा प्रयत्न करतो आणि ते आपल्या ध्येयाच्या दृष्टीने त्याचा वापर करून घेतो. त्यामुळे ध्येय तुमचं कोणतंही असलं तरी सुद्धा श्रवण भक्ती हे त्या ध्येयासाठीचं महाद्वार आहे असं म्हणू शकतो आपण. आता या समासामध्ये समर्थांनी आणखीन काय सांगितलंय? भक्तीचा उद्देश हा मानवाच्या देहाचा परमसार्थक करून घेण्यासाठी म्हणून आवश्यक मानलेला आहे. भक्ती किती पद्धतीने करता येते आणि त्याच्यात सगळ्यात सोपी पद्धत कोणती? आपल्याला असं माहितीये की आपल्याला कर्मेंद्रिय दिली, ज्ञानेंद्रिय दिलेली आहे. आपल्याला एखादं काम करायला सांगितलं तर आपल्याला आपले हात, आपले पाय त्या कामासाठी वापरायला लागतात. कुठे एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर उठून जावं लागतं. सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे? आपण डोळे बंद करून एका जागी स्वस्थ बसलं तरी सुद्धा श्रवण भक्ती करू शकतो. इतकं सोपं आहे. पण त्याचा उपयोग आपण किती करून घेतो याच्यावरती आपली प्रगती अवलंबून आहे. तर ऐकावं तर काय ऐकावं हे सांगताना समर्थांनी या 34 ओव्यांच्या मध्ये अतिशय वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं की पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारासार विचारणा कैसी ते करावी. म्हणजे हा जर समास आपण वाचलात तर आपल्याला हे लक्षात येईल
की जगामध्ये जे जे काही ज्ञान आहे, वेगवेगळ्या विषयातलं ज्ञान आहे, मग ते जीवशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, अनेक प्रकारची शास्त्र आहेत, अनेक प्रकारचे अ, वैज्ञानिक गोष्टी आहेत, अनेक प्रकारचे विचार आहेत, अनेक प्रकारांचं चिंतन आहे. तर हे सगळं मनुष्याने जरूर ऐकावं. कारण ही उपलब्धता फक्त मनुष्याच्या ठिकाणी आहे. प्राण्यांना सुद्धा कान असतात, त्यांनाही डोळे असतात. परंतु त्याचं ज्ञान फक्त त्यांना आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठीच उपयोग होतो. त्याच्या पलीकडं त्यांची क्षमता नसते. परंतु केवळ मनुष्य हा एकच प्राणी असा आहे, की ज्याच्याकडे या इंद्रियांचा उपयोग तो स्वतःच्या उत्कर्षासाठी करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, की प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. आपण ऐकतो, की आपण अनेक प्रकारचं संगीत ऐकतो कानांनी. त्याच्यानंतर एखाद्या उत्तम वक्त्याचं आपण भाषण ऐकतो, किंवा आता दृकश्राव्य माध्यम असल्या कारणाने आपण भरपूर व्हिडिओज असतील, चित्रपट असेल, डॉक्युमेंटरीज असेल, अनेक प्रकारची माध्यमं आपल्याकडे आहेत. पण त्याच्याद्वारे आपण काहीतरी ऐकत असतो, पाहत असतो. पण काय ऐकावं आणि काय पाहावं, आणि पेक्षा जे काही आपण पाहिलंय, जे काही ऐकलंय, त्यामधलं आपण काय उतरवावं, हे खूप महत्वाचं आहे. समर्थ सांगतात, प्रथम भजन ऐसे जाणं. आता भजनाची व्याख्या किंवा भजनाचं महत्व काय आहे बरं? कारण भजन ही एक अशी सामुदायिक गोष्ट आहे, ऍक्टिव्हिटी आहे, ज्याच्यामध्ये आपण एकत्रितरित्या काही आनंद घेत असतो आणि क्षणभर का होईना आपण स्वतःला विसरतो, आपल्या देहाचा आपल्याला विसर पडतो. परंतु ध्यानाच्या मार्गांमध्ये ते तितकंच घडत नाही, कारण ते खूप कठीण आहे. ध्यान मार्गामध्ये आपल्याला आपलं देहभान हरपणं ही प्रगतीची अवस्था आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप सायास करावे लागतात, खूप सातत्याने, खूप चिकाटीने काम करावं लागतं स्वतःमध्ये आत उतरवण्यासाठी. आणि एका क्षणी देहाच्या अस्तित्वाची जाणीव थोडीशी तरी लोप पावेल अशा स्थितीपर्यंत येईपर्यंत. पण भजन ही गोष्ट अशी आहे, कारण भजनामध्ये एक प्रकारचा नाद असतो, परमेश्वराचं नामस्मरण असतं, आणि त्या नादामध्ये याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण वारकरी संप्रदायामध्ये आपण ऐकलं असेल, की ज्याच्यामध्ये भरपूर टाळकरी असतात. जवळपास शेकड्यांनी टाळकरी उभ्या असतात, आणि ते पखवाज मृदंग असतात, आणि त्या गजरामध्ये, जय जय रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये, तिथे वाळवंटामध्ये जो काही नाद घुमून राहिलेला असतो, तो खूप विलक्षण असतो. आणि हीच भजनाची ताकद आहे. आणि ते ऐकत असताना आपल्या मनात दुसरा कुठलाही विचार येत नाही. त्यावेळेला आपण फक्त आणि फक्त आणि फक्त त्या एका भजनामध्येच आपण रममाण होतो. त्या आनंदामध्ये आपण मिसळून जातो. इतकं हे या भजनातला आनंद घेणं, या सात्विक गोष्टीतून आनंद घेणं इतकं सोपं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, की प्रथम भजन ऐसे जाण, आणि त्याच्यानंतर म्हणतात हरिकथा पुराण श्रवण. हरिकथा का ऐकावी, पुराण का ऐकावं? आपल्याकडे भाषेमध्ये काही म्हणी असतात. त्याच्यामध्ये आपण म्हणतो, की पुराणातली वांगी पुराणात. म्हणजे काय, की ऐकायला जायचं, पुराणामधल्या गोष्टी असतात, ते काहीतरी वक्ते सांगत असतात, त्या ऐकायच्या, आणि आपण शर्ट तिथल्या तिथे झटकायचा आणि घरी परत यायचं. म्हणजे काय, त्या ऐकलेल्या गोष्टी तिथेच सोडून द्यायच्या आणि घरी यायचं. कारण का, ते कधी घडलं असेल, काय घडलं असेल, खरंच घडलं असेल का, आणि घडलं नसेल तर आपल्याला त्याचा उपयोग काय, अशा सगळ्या गोष्टी माणसाच्या मनात यायला लागल्या, तर त्या पुराण श्रवणाचा काय उपयोग? पण म्हणून पुराण का ऐकावं? एके ठिकाणी मला माझ्या वाचनामध्ये गोष्ट आली आहे, सहज आठवली म्हणून सांगतो. ओशो रजनीश यांनी 2 गोष्टीमधला फरक सांगितला, की आपल्याला असं दिसतं, की तिकडे जशी सनावळी आणि डॉक्युमेंटेशन या गोष्टीचं पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मध्ये, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे, आणि ती गोष्ट निश्चित घेण्यासारखी आहे. कोणाचा जन्म कधी झाला, तो कधी मृत्यू पावला, त्याच्या आयुष्यात कुठल्या साली काय झालं,
कुठल्या साली त्यांनी काय दिवे लावले किंवा काय जी काही त्याची अचिव्हमेंट असेल ती कधी केली, या सगळ्याचं अतिशय उत्तम डॉक्युमेंटेशन आहे आणि म्हणून त्याला आपण हिस्ट्री म्हणतो. ओशो असं सांगतात की भारतामध्ये घडलेल्या घटना आम्ही हिस्ट्रीला फारसं महत्व देत नाही. कधी झालं, काय झालं, कुठल्या तारखेला झालं, याच्यापेक्षा काय झालं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि आमच्याकडे केवळ अशाच गोष्टींची नोंद आहे की ज्या गोष्टी अतिशय रेअरली घडतात. त्यामुळे ते आपल्याला खऱ्याच वाटत नाही. हे असं कधी झालं असेल. म्हणजे पुराणामध्ये ऐकलेल्या कथा ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा ते त्यावेळेला लिहिलेलं आहे, म्हणजे तसं घडलं असेल थोडीच. हो, पण पुराण याच्यासाठी आहे की पुराणामधल्या गोष्टी ह्या रूपकात्मक आहेत. त्याच्यातलं सार निवडून आपण आपल्या आयुष्यामध्ये त्यातल्या गोष्टी कशा आपण उतरवू शकतो, त्याच्यातलं जे तत्व, त्याच्यातलं जे नीतीसार आहे ते आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं उतरवू शकतो, याच्यासाठी म्हणून त्या पुराणातल्या गोष्टी आहेत. त्यामुळे सणावळीपेक्षा सुद्धा त्या काय घडले हे महत्वाचं आहे आणि अशा क्वचित घडणाऱ्या गोष्टींचा उल्लेख भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि म्हणून आपण त्याला पुराण म्हणतो. म्हणजे इतिहास आणि पुराण याच्यामध्ये फरक करायचा जर झाला तर तो त्यांनी अशा पद्धतीने सांगितलाय. आता ऐकायचंच तर मग हरिकथा ऐकावी. हरिकथा का ऐकावी? कारण आपल्याकडे असं म्हटलंय की भक्तीच्या प्रकारामध्ये जोपर्यंत तुम्हाला ध्यास लागत नाही, जोपर्यंत त्या परमेश्वर प्राप्तीची आस लागत नाही, जोपर्यंत ते तुमचं ध्येय बनत नाही, तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. आणि एकदा का तुमचं ते ध्येय बनलं तर त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारा प्रत्येक क्षण त्या हरिचिंतनासाठीच तुम्ही वेचला पाहिजे आणि मग तीच एक साधना आणि तेच एक फक्त ध्येय जीवनामध्ये उरतं. आणि मग त्याच्यासाठी म्हणून जे काही कानाने ऐकावं ते हरीच्या स्वरूपाने ऐकावे, जे काही तोंडाने बोलावं ते हरीचं भजन करावं, जे काही ध्यान करावं, मनाने ज्याची कल्पना करावी तर त्या हरीचीच कल्पना करावी. अशा प्रकारे आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांच्या द्वारे केवळ आणि केवळ हरिचिंतनामध्येच तो साधक आपला वेळ व्यतीत करत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. अध्यात्मामध्ये वेगवेगळे लोक होऊन गेलेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपली प्रगती करून घेतलेली आहे आणि आपला अनुभव लिहून ठेवलेला आहे आणि ते सगळे अनुभव कोणाला तरी उपयोगाला पडत असतात आणि ते सांगत असतात, आपण ऐकत असतो. परंतु आपल्याला त्याच्यातला जो मार्ग योग्य आहे तो आपण निवडावा. परंतु एखादा मार्ग आपल्याला सोयीस्कर जरी नसला तरी सुद्धा त्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती असू नये असं नव्हे. माहिती असलं तर काय गैर आहे. म्हणून नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. जसं की आपण म्हणतो की योगमार्ग हा कठीण आहे. कलियुगामध्ये योग मार्गाने आचरण करणं, हठयोग वगैरे आपल्याकडे ज्या गोष्टी, पतंजल योग या गोष्टी आपल्याकडे आहेत, परंतु त्याच्यावरती सर्वस्वी जबाबदारी आपली असते, साधकाची असते. तर त्याद्वारे परमेश्वर प्राप्ती करावी की भक्ती मार्गाने परमेश्वर प्राप्ती करावी याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. परंतु योग मार्गाबद्दल आपल्याला काही माहितीच असू नये अशी काही गोष्ट नाहीये. आपण माहिती म्हणून जरूर आपण ते ज्ञान घेऊ शकतो आणि नंतर आपल्या सोयीचं जे असेल त्याप्रमाणे आपण आपली साधना करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात की नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. तिसऱ्या ओवी क्रमांक 29 मध्ये श्रवण भक्तीची व्याख्या समर्थ करतात. ते म्हणतात, ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. केवळ श्रवण आणि श्रवण भक्ती याच्यामध्ये फरक काय होतो ते समर्थांनी इथं सांगितलंय. आपण जे काही कानाने ऐकतो ती प्रत्येक गोष्ट भक्ती होते का? नाही. आपल्या कानावरती अनेक प्रकारचे आवाज होतात. वाहनांचे आवाज येतात. कुणी भांडत असेल, मोठ्यांदा बोलत असेल तर त्याचा आवाज येतो. कानावर पडणारी प्रत्येक गोष्ट ही श्रवण क्रिया होते
परंतु श्रवण भक्ती होत नाही. भक्ती कधी होईल तर जे जे काही आपल्या कानावरती पडतंय त्याच्यापैकी सगळा कचरा बाजूला सारून त्याच्यामधलं जे आपल्या ध्येयाच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते निवडून त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला आपण आपली साधना करतो त्यावेळेला त्या श्रवणाचं रूपांतर त्याला आपण श्रवण भक्ती असं म्हणू शकतो. तर याची व्याख्या समर्थांनी केली की ऐसे हे अवघेची जाणावे. म्हणजे आतापर्यंत समर्थांनी सांगितले तसं नाना पिंड ब्रह्मांडांची रचना, नाना तत्वविवंचना, जे जे काही ज्ञान सृष्टीमध्ये उपलब्ध आहे, अनेक विषयांचं, भाषेबद्दल असेल, कलांच्या बद्दल असेल, विद्यांच्या बद्दल असेल, शास्त्रांबद्दल असेल, वेगवेगळ्या प्रणाली, वेगवेगळे प्रघात असतील, वेगवेगळे संप्रदाय असतील, जे जे काही तुम्हाला उपलब्ध आहे ते जरूर ऐका. परंतु समर्थ म्हणतात की परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. चहा उकळल्यानंतर आपण तो कपामध्ये पिण्याच्या आधी आपण गाळतो आणि मग चहा पितो. गाळासकट पित नाही. म्हणजे आपण काय करतो, आपल्याला जे नको आहे त्यातलं ते आपण बाजूला सरलं. म्हणून आपल्याकडे एक अशी संकल्पना आहे की राजहंस हा दूध आणि पाणी याच्यामधलं फक्त दूध निवडून पितो आणि पाणी पात्रामध्ये शिल्लक ठेवतो, अशी आपल्याकडे कल्पना आहे ती. प्रत्यक्षात तसं घडतं असं नव्हे. परंतु हंसाचं रूपक आपल्याकडे सांगितलंय पूर्वापार. म्हणून सरस्वतीचं वाहन हंस आहे, हंसवाहिनी सरस्वती. कारण विद्येचा आधार हा विवेक जर नसेल तर त्या विद्येला किंमत शून्य. कारण त्या विद्येमधलं काय घ्यायचं आणि काय नाही हेच जर नाही कळलं तर त्या विद्येचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आपल्याकडे हंसाची उपमा आहे. आणि म्हणून एका अतिशय उच्च अवस्थेला पोचलेले जे संत महात्मे लोक आहेत तर त्यांना आपल्याकडे परमहंस अशी पदवी लोकांकडून लावली जाते. त्यांचा आदर किंवा त्यांचा नामोल्लेख करताना परमहंस, रामकृष्ण परमहंस आपल्याला माहिती आहे. रामकृष्ण परमहंस हे काही त्यांचं आडनाव नव्हे. परमहंस त्यांना का म्हटलं जायचं, कारण केवळ आणि ब्रह्मस्थितीमध्येच ते 24 तास असायचे. म्हणजे या जगामध्ये शाश्वत आणि अशाश्वत या दोन्हीमध्ये ज्या ज्या काही अशाश्वत गोष्टी आहेत त्या त्यांच्या आयुष्यातून गळून पडलेल्या आहेत. आणि साधनेच्या एका टप्प्यावरती ते केवळ आणि ब्रह्मस्वरूपच त्यांचं आहे. म्हणजे आपण म्हणूयात की ते देहात असताना सुद्धा जीवनमुक्त आपण त्यांना म्हणतो की देहात आहेत परंतु देहावर नाहीयेत, देह भानावरती नाहीयेत, अशी त्यांची अवस्था असते. म्हणून त्यांना आपण परमहंस असं म्हणतो. तर हंसाचं लक्षण काय, तर हंस हे निरक्षीर विवेक, म्हणजे दूध आणि पाणी मिसळून दिल्यानंतर त्यातलं दूध पिणं, याचा अर्थ जे जे काही आपल्या कानावरती पडतं त्याच्यामधलं जे असार आहे ते बाजूला काढून त्यातलं सार जे आहे तेवढंच फक्त आपण घ्यावं आणि त्याप्रमाणे आपण आपली प्रगती करावी. म्हणून समर्थांनी सांगितलं की परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. हेतू पुरस्सर त्याचा त्याग केला पाहिजे मनुष्याने. आणि तिथं आपल्या मनाचा निग्रह किती आहे याचा उपयोग होतो. कारण का, मोहाचे क्षण असतात आणि आपली इंद्रिय अशी असतात, इतकी हुशार असतात की तिथे तुमच्या मनाचा अंकुश नसेल तर ती इंद्रिय तुम्हाला फरफटत नेतात. आणि याचा अनुभव कुठल्याही व्यक्तीचा जाण असणारा कुठल्याही व्यक्तीचा मनुष्य प्रत्येक जण घेत असतो. आपली इंद्रिय आपल्याला किती धावायला लावतात हे आपल्याला नेहमी कळतं. म्हणजे औषध आहे, मला गोड खायचं नाहीये हे डॉक्टरनी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा गोड खाण्याची इच्छा होते. मग तिथे आपल्या मनाला कळलं पाहिजे की आपण गोड खायचं नाहीये, कारण खाणं आपल्या हिताचं नाहीये. म्हणून प्रेय आणि श्रेय ह्याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. जे प्रिय आहे ते श्रेयस्कर असेलच असं नाहीये. मला आवडतं जरूर पण मला खायचं नाहीये, तर तिथे आपल्या मनाचा निग्रह महत्वाचा ठरतो. आता 33व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात की ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आता भक्ती आणि विभक्ती, आपल्याला विभक्ती म्हटल्यानंतर
व्याकरण आणि भाषा तुम्हाला आठवेल. प्रथमा विभक्ती, द्वितीया तृतीया विभक्ती म्हणजे तृतीया मी किंवा षष्ठी म्हटल्यानंतर मी चाचीचे वगैरे आपल्याला हे भाषेमध्ये सगळं माहिती असेल की षष्ठी विभक्ती कशी ओळखायची, तृतीय विभक्ती. आता त्याचा इथे अर्थ काय घ्यायचा? इथे विभक्ती याचा अर्थ भक्तीपासून जे दूर जातं त्याला विभक्ती असं म्हटलंय. विभक्त होणं, विभक्त म्हणजे वेगळं होणं, आणि भक्ती म्हणजे वेगळेपण न राहता एकजीव होणं म्हणजे भक्ती. म्हणून समर्थ म्हणतात की विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. भक्तीचं मूळ काय आहे? तर चराचरामध्ये केवळ ब्रह्मस्वरूप दिसणं. मी तू पण आपण म्हणतो की मी आणि तू हा जो भेद आहे आयुष्यामधला तो मावळतो. प्रत्येक जण मीच आहे. प्रत्येक जळस्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक जीवामध्ये तोच परमेश्वर किंवा तोच परमात्मा म्हणजे तोच म्हणजे स्वतः मीच असा आहे, व्यापून राहिलेला आहे. याची जीवनामध्ये खरी प्रचिती ज्या पुरुषाला येते तो जीवनमुक्त असतो. आणि म्हणून त्या स्थितीला पोहोचण्यासाठी म्हणून विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे असं समर्थ सांगतात. आणि त्यापूर्वी ते म्हणतात की ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. आता हे काय आहे ऐसे श्रवण सगुणाचे असं का म्हटलंय? आपल्याला माहितीये की सगुण उपासना, भगवंताची मूर्ती, भगवंत तुमचं जे काही आराध्य दैवत असेल, कुणाचं दैवत गणपती असेल, कुणाचं राम असेल, कुणाचं कृष्ण असेल, कुणाचं दैवत दत्तप्रभू असतील, कुणाचं दैवत आणखीन साईबाबा, कुणीही कुठलंही जरी स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर जे तुम्हाला प्रिय असेल त्या प्रिय स्वरूपाची तुम्ही भक्ती केली तरी ती एकच ठिकाणी जाऊन पोहोचते. त्यामुळे ऐसे श्रवण सगुणाचे, त्यामुळे तुम्हाला प्रिय असणाऱ्या सगुण ईश्वराचं, सगुण त्या सगुण साकार परमात्म्याचं तुम्ही चिंतन करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी आधार लागतो. आणि सगुण उपासनेच्या द्वारेच तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करत 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 कुठे पोचता? अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. म्हणजे त्या सगुण भक्तीमध्ये अंतर्भूत असणारी जी क्रिया आहे त्या क्रियेचं जे मूळ आहे म्हणजे निर्गुण उपासना. म्हणजे सगळं मिळून एकच ठिकाणी जाणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की धर्म कोणताही जरी असला तरी सुद्धा शेवटी परमेश्वर शक्ती एकच आहे. म्हणजे कुणी राम म्हणेल, कुणी रहीम म्हणेल, कुणी अल्लाह म्हणेल, कुणी येशू म्हणेल, कुणी नानक साहेब म्हणेल. म्हणजे हे वेगवेगळी रूपं झाली परमेश्वराची. आपल्या साधनेसाठी म्हणून आपल्याला प्रिय अशी रूपं प्रत्येक मनुष्य निवडत असतो आणि त्याच्या ठिकाणी भक्तिभाव ठेवून तो भक्ती करत असतो. परंतु आपल्याला पोचायचं कुठे असतं? तर आपल्याला त्या एकत्वाचा अनुभव जीवनामध्ये येण्यासाठीच म्हणून तो सगळा प्रवास असतो. तर समर्थांनी या श्रवण भक्तीच्या समासामध्ये काय ऐकावं याच्यासाठी दिलेलं माहिती सांगितलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही जर हा समास वाचलात तर तुम्हाला दिसेल की वेदांमधली 4 महावाक्य आहेत तर ती तुम्ही ऐकावी. पिंडाचं ज्ञान म्हणजे काय की पिंड चार प्रकारचा देह आहे. आता हे किती जणांना माहिती आहे? आपल्याला शाळेमध्ये जो देह शिकवला जातो तो फक्त बायोलॉजिकल देह फक्त शिकवला जातो. त्याच्या व्यतिरिक्त पण 3 प्रकारचे देह आहेत हे आपल्याला बऱ्याच जणांना कळतही नाही आयुष्यभरामध्ये. 4 प्रकारचे देह आहेत आपल्याकडे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे 4 प्रकारचे देह आपल्यामध्ये अस्तित्वात असतात आणि त्याला पंचीकरण म्हणतात. हे सगळं मिळून म्हणून आपण स्वतः म्हणजे आपलं जे अस्तित्वात आहे, आपण सृष्टीमध्ये राहतो एक जीव म्हणून, तर ह्या 4 देहांचं मिळून आपण एक पिंड म्हणतो की आपण जगत असतो. आता मुक्तीचे प्रकार तेही या समासामध्ये समर्थाने सांगितले की आपण फक्त मुक्ती मिळते आपण म्हणतो. मुक्ती मिळते म्हणजे काय? 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. आता ह्या 4 प्रकारच्या मुक्ती कोणत्या आहेत त्यांची नावं कळली म्हणजे त्याचा अर्थ कळला तर नाही, त्याचा अर्थही आपण समजून घेतला पाहिजे. वेदांची महावाक्य आहेत.
ऋग्वेद म्हटल्यानंतर प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी असं म्हटलंय, सामवेदामध्ये तत्वमसी असं म्हटलंय, अथर्ववेदामध्ये अयम आत्मा ब्रह्म, अशी 4 महावाक्य आहेत. आणि ही महावाक्य काय करतात, तर आपलं खरं स्वरूप काय आहे याचा उपदेश करण्यासाठी अतिशय संक्षिप्त अशा प्रकारची ही 4 महावाक्य आहेत. आणि त्या महावाक्यांना धरून पूर्ण शास्त्र रचना, सगळा विचार आपला मांडलेला आहे वेदांमध्ये. तर अशा प्रकारचं या सृष्टीमध्ये अनंत प्रकारचं ज्ञान आहे, तर ते आपण श्रवण भक्तीद्वारे जरूर घ्यावं असं समर्थ सांगतात. आता याच्यानंतर अगदी 5 मिनिटांमध्ये आपण पुढच्या समासामधलं थोडक्यात बघूयात. जो याच्यामधला दुसरा समास आहे तो श्रवण भक्ती नंतरचा जो क्रम लागतो तो कीर्तन भक्तीचा आहे, ज्याच्यामध्ये 31 ओव्या आहेत. त्याच्यातल्या कीर्तन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कीर्तनकार कीर्तन करत असतात आणि आपण ऐकत असतो. ते वक्त्याच्या भूमिकेमध्ये असतात, आपण श्रोत्याच्या भूमिकेमध्ये असतात. तर त्याच्यातून श्रोत्यांचाही लाभ होत असतो आणि वक्त्याचाही लाभ होत असतो. आतापर्यंत आपण श्रवण भक्तीमध्ये श्रोत्याचा काय लाभ होतो हे पाहिलं. आता वक्त्याचा काय लाभ होतो हे समर्थांनी या दुसऱ्या म्हणजे कीर्तन भक्ती या समासामध्ये सांगितलंय. याच्यातल्या 4 ओव्यापैकी याच्यातल्या 31 ओव्यापैकी 4 ओव्या मी वाचून दाखवतो, मग आपण थोडक्यात त्याचं चिंतन बघूया. भगवंता असं कीर्तने प्रिय, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाय हरि कीर्तने कलयुगी. भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण, नीती न्याय स्वधर्म रक्षण, साधन मार्ग अध्यात्म निरूपण, प्रांजळ बोलावे. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. म्हणून या कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा, हरि कीर्तनी वसे. अशा प्रकारे समर्थांनी कीर्तन भक्तीबद्दल सांगितलेलं आहे. भगवंताला कीर्तन अत्यंत प्रिय आहे. समर्थ असं म्हणतात, कसं आहे, ऐकत असताना सगळ्यांचंच लक्ष त्या ठिकाणी असतं असं नव्हे, परंतु सांगणाऱ्याचं मात्र लक्ष आपण काय सांगतो याच्याकडे नक्की असतं. हे तर आपल्याला पटतं, बरोबर ना? आता मी तुमच्याशी बोलतोय, तर ऐकत असताना शक्यता आहे की सकाळी लवकर उठल्यामुळे कुणाला जांभई येईल, कुणी चहा पित असेल, किंवा कुणी आता पुढच्या दिवसामध्ये आपण काय काय काम करायचे हे कदाचित डोक्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे काय, एकी ठिकाणी बसलं म्हणून आपलं एकचित्त होतच असं नाही. बसलं तरी सुद्धा आपलं मन 10 दिशांना फिरत असतं. त्यामुळे श्रवण भक्ती करत असताना प्रत्येकाचं लक्ष 100% आपल्या त्या ऐकण्याकडे किंवा तो वक्ता जे सांगतोय त्याच्याकडे असतंच असं नाही. असेल तर उत्तमच आहे. परंतु कीर्तन भक्तीमध्ये असं होतं की जो कोणी सांगणार आहे तो सांगतोय, परंतु त्या सांगण्याकडे त्याचं लक्ष नाहीये असं घडत नाही. कारण त्याची पूर्ण एकाग्रता ही त्या सांगण्यामध्ये असते आणि एक प्रकाराने तो भगवंताच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्या भगवंताच्या सगुण लीलेच्या वर्णनाद्वारे किंवा त्या विवेचनाच्या द्वारे त्या एका भक्तीच्या मार्गामध्ये तो पूर्ण एकाग्र झालेला असतो. त्यावेळेला त्याचं मन इकडे तिकडे भरकटत नसतं. आपण जे काही सांगतोय त्याच्या ठिकाणी तो एकाग्र असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भगवंतास कीर्तने प्रिय, कीर्तने समाधान होय. कीर्तन करण्याचंही समाधान होतं, कीर्तन ऐकणाऱ्यांचं समाधान होतं. आणि म्हणून बहुत जनाची उपाय हरि कीर्तन कलयुग. कलियुगामध्ये इतके प्रत्येकाचे व्याप आजकाल वाढलेले आहेत की लोक असं म्हणतात की आम्हाला सगळ्यात सोपं डायल्युटेड डोस असेल तो द्या, म्हणजे जे सगळ्यात सोपं असेल ते द्या. कारण आम्हाला इतकं प्रपंचामध्ये इतक्या काही गोष्टी आहेत आज आमच्या की आपल्याला 24 तास घड्याळातले कमी पडतात. अशा प्रकाराने प्रत्येक सेकंद मिनिट आपल्याला वापरावा लागतो. तर अशा वेळेला आम्हाला प्रगती तर जरूर करायची आहे, पण उपाय असं सांगा की जो सगळ्यात सोपा असेल. आणि म्हणून समर्थ म्हणतात की बहुत जनासी उपाय हरि कीर्तने कलियुगी. हरि कीर्तन करीत चला म्हणजे काय, कीर्तन ऐका किंवा कीर्तन स्वतः करा, जेणेकरून तुम्ही त्या भगवत चिंतनाशी एकरूप असाल. आता कीर्तन कशा पद्धतीने करावं,
मला कुणावरती टीका करायची नाहीये, माझा तो उद्देशही नाहीये. परंतु विषय निघाला म्हणून सांगतो की कीर्तनामध्ये विनोद सांगणं, कीर्तनामध्ये लोकांना हसवणं, कीर्तनामध्ये मनोरंजन करणं, या गोष्टी कमी प्रतीच्या मानल्या आहेत बरं का. कारण कीर्तनाचा मूलभूत हेतू लोकांचं मनोरंजन करणं हा नसून कीर्तनाद्वारे लोकांना त्या भगवत चिंतनाशी एकरूप होण्यासाठी मदत करणं हे आहे. आपल्याला वेळच घालवायचा असेल तर आपण टीव्ही बघावा, गाणी ऐकावी, सगळं काही करावं, मग कीर्तनच कशाला पाहिजे. कीर्तन त्यासाठी असतं की तिथे भगवत चर्चा असावी, भगवंताचं गुणानुवाद असावं, त्याचं वर्णन करावं, त्याच्याबद्दलचं तत्व समजून घ्यावं. परंतु इतर गोष्टी, राजकारणाच्या गोष्टी, इतर गोष्टी ज्याच्यामुळे लोकांना अनेक गोष्टींमध्ये रस असतो, म्हणून त्या सगळ्या गोष्टी कीर्तनामध्ये बोलाव्यात का? तर बिलकुल नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं की भक्ती ज्ञान वैराग्य की नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. प्रांजळपणाने बोलावं, पण काय बोलावं हे सांगतात. समर्थ म्हणतात की भक्ती ज्ञान वैराग्य ही त्रिसूत्री अतिशय महत्वाच्या प्रत्येक साधकासाठी, याच्याशिवाय परमार्थ होऊच शकत नाही. त्यामुळे भक्ती ज्ञान वैराग्या व्यतिरिक्त कीर्तनामध्ये बोलू नये. याच्या व्यतिरिक्त काय बोलू शकतो तर नीती न्याय स्वधर्म रक्षण. तुकाराम महाराजांनी सुद्धा स्वधर्म रक्षण कसं करावं, धर्म कशाला म्हणावं, स्वधर्म कशाला म्हणावं, याच्याबद्दलचा उहापोह लोकांना कीर्तनातून सतत केलेला आहे. नीती न्याय आपण आज बघतो, लोकांचे वैज्ञानिक प्रगती झालेली असली तरी सुद्धा लोकांच्या मध्ये नीतिमत्ता असतेच असं नाही. मी काही वेळेला बघितले की जात असतो BMW आणि SUV मधनं काच खाली करतो आणि पचकन रस्त्यावरती थुंकतो. म्हणजे तो मनुष्य खूप मोठी गाडी घेऊन फिरतोय, त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, म्हणजे त्याच्याकडे संस्कृती आणि नीतिमत्ता आहेच असं सांगता येत. म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट समाजामध्ये आज कोणती आहे तर नीती न्याय आणि स्वधर्माचरण आणि स्वधर्माचं रक्षण ही सुद्धा गोष्ट कीर्तनामध्ये जरूर सांगावी असं समर्थ म्हणतात. साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. वेगवेगळे साधनाचे मार्ग कोणते आहेत, त्याच्यानंतर अध्यात्माविषयी जे काही तत्वचिंतन असेल ते कीर्तनामध्ये जरूर करावं असं समर्थ सांगतात. पुढे समर्थ म्हणतात सगुण कथा या नावा कीर्तन. अद्वैत म्हणजे निरूपण. आता कीर्तन आणि निरूपण मध्ये फरक काय? आपण जर म्हटलं तर सर्वसामान्यपणे आपल्याला समानार्थी शब्दच वाटतात की कीर्तन आणि निरूपण. पण त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निकली आपण असं बघतो की ज्याला आपण नारदीय कीर्तन म्हणतो. नारदीय कीर्तन असतं जिथे एक अभंग घेऊन त्या अभंगाच्या योगाने त्या अभंगाचं थोडस विवेचन, आणखीन मग पुढे एखादी कथा पुराणातली किंवा भगवंताच्या लीलांचं वर्णन करणारी एखादी कथा सांगितली जाते. ते नारदीय कीर्तन असतं. तिथे कीर्तनकार एकटा असतो आणि मग क्वचित प्रसंगी त्या वाद्यांची साथ घेतली जाते. परंतु समर्थ म्हणतात की निरूपण, कीर्तन आणि निरूपण, कीर्तनामध्ये भगवत कथा करावी आणि निरूपणामध्ये काय करावं तर तत्व विवेचन करावं. म्हणजे त्या अभंगाचा जो काही गाभा आहे, जो काही सारांश आहे, त्या अभंगामध्ये जे रूपक आहे, त्या संतांना त्या अभंगामध्ये काय सांगायचं याचं विवेचन करणं, याचं नाव समर्थ म्हणतात की निरूपण. तर असं अद्वैत निरूपण हे असलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. आणि पुढे सांगतात की सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. काही वेळेला असं होतं की भगवंताच्या प्राप्तीचे जे अनेक मार्ग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही जण सगुण उपासना मानणारे आहेत आणि जसं की कृष्णमूर्ती वगैरे होते ते तत्व विवेचक होते आणि त्यांचा फक्त एकच भर होता तर ते म्हणायचे की तुम्ही फक्त मेडिटेशन करा, बाकी काय देव धर्म काय पूजा वगैरे काही करायची काही गरज नाही, या सगळ्या गोष्टी सोडून द्या, त्याचा काही उपयोग नाहीये. आतापर्यंतच्या लोकांनी सांगितलं ते सगळं विसरून द्या, त्याचा काही तुम्हाला उपयोग होणार नाही. तुम्हाला उपयोग फक्त मेडिटेशनचा होईल. फक्त मेडिटेशन करा, तुम्ही तिथेच पोहोचणार आहात. आता हे त्यांच्यासाठी जरी स्वतःसाठी उपयोगाचं ठरलं असलं तरी सुद्धा ते सगळ्यांना सहज जमेलच असं नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रगतीची जी सोपी द्वार आहेत ना, एक दारातून आपण आत जातो आणि मग आपली प्रगती होते. म्हणजे ओशोंनी कृष्णमूर्तींच्या ह्या विचारावरती सांगताना एक प्रकाराने सांगितलं की अहो
ज्या मुलाला रांगताच येत नाही त्याला तुम्ही पळायला सांगितलं तर तो कसा पळेल? त्याची वाढ तरी व्हायला पाहिजे. मेडिटेशन किंवा ध्यानधारणा हाच एक मार्ग जरी असला तरी सुद्धा ती ध्यानधारणा त्या उच्च अवस्थेला नेण्यासाठी म्हणून जी ध्यानधारणा आहे ती सुद्धा टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे सगुण उपासना सांगितली आहे की तुम्ही नामस्मरण करावं, तुमच्या देवतेचं पूजन अर्चन करावं, त्याचं नामस्मरण करावं, त्याचं चिंतन करावं आणि त्या विषयामध्ये राहत 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 तुम्ही त्या ध्यान मार्गामध्ये आपोआप प्रविष्ट होता. म्हणजे त्याच्या वेळेला तुम्हाला कुठे अगदी टायमर लावून आता माझी ध्यानाची वेळ झाली असं होत नाही. पुढे साधकाची अवस्था तर अशी होते की तो कोणत्याही क्षणी तो केवळ ध्यानातच असतो. आणि म्हणूनच आपण जे मगाशी आपण पाहिलं की परमहंस या योग्यतेपर्यंत पोहोचलेले असतात ते 24 तास ध्यानामध्येच असतात. ते भानावरच नसतात. आपण काही वेळ ध्यानात असतो, बाकीच्या वेळेला आपण व्यावहारिक जगाच्या भानावर असतो. हा आपल्यामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. म्हणून समर्थ म्हणतात की भगवंताच्या साधन मार्गाचं विवेचन करत असताना सगुणोपासनेला दुय्यम ठेवून केवळ निर्गुणोपासना कशी श्रेष्ठ आहे असं सांगू नये. कारण का सगुणोपासना ही प्रत्येकाला जमणारी आहे, प्रत्येकाला शक्य आहे अशी आहे. आणि सुरुवात करण्यासाठी आपण एकदम निबंध लिहायला सुरुवात करत नाही ना. आपण पहिल्यांदा अक्षर ओळख करतो, अक्षरापासून शब्द कशी बनतात आपण बघतो, स्वर व्यंजन याचा अभ्यास करतो आणि मग वाक्यरचना आणि मग नंतर त्याच्यामध्ये अनुप्रास वगैरे कशा गोष्टी येतात. मग निबंध, काव्य वगैरे या गोष्टीचा अभ्यास करतो. डायरेक्ट आपण काव्य समजून घ्यायला लागलं तर होईल का? असं होणार नाही. तर म्हणून समर्थ सांगतात की सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. आता शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा, हरी कीर्तनी वसे. कीर्तन म्हणजे काय आहे? एक प्रकारचं ध्यानच आहे. म्हणजे कीर्तन सांगणारा किंवा कीर्तन ऐकणारा श्रोता हे दोघेही त्यावेळेला त्या भगवत चिंतनाच्या एकाच विषयाशी बांधलेले असतात. त्या विषया व्यतिरिक्त त्यावेळेला त्यांच्या सांगणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या मनामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट येत नाही. हीच एक प्रकारे भक्ती होत असते. आणि म्हणून अशी भक्ती ज्या वेळेला होते त्यावेळेला आपण सकळ तीर्थे आणि जगदात्मा, आपण ज्याला परमेश्वर स्वरूप म्हणतो तो जगदात्मा, किंवा आपण म्हणतो की गंगेचं तीर्थ हे काशी, प्रयाग, गया अशी जी ठिकाणं आहेत ती खूप पवित्र आहेत असं म्हणतो. परंतु आपली मनस्थिती ज्या वेळेला अशी पवित्र आणि समाधानी असते त्यावेळेला आपण जिथे कुठे असू, आपल्या घरी जरी असलो तरी सुद्धा ती गंगा आपल्या घरीच आहे असं समजायला हरकत नाही, ती काशी आपल्या घरीच आहे असं समजायला हरकत नाही. आणि हेच समर्थ याच्यामध्ये सांगतात. कबीरजी सुद्धा म्हणतात की मन जर स्वच्छ असेल तर मन चंगा तो कटोती में गंगा. म्हणजे आपण जिथे कुठे असो तिथे ते पावित्र्य येतं. पावित्र्य हे फक्त बाह्य सुचिरभूत राहण्याने होत नाही, पावित्र्य हे मनाचं असतं. त्यामुळे तुम्ही कुठे राहता त्याच्यापेक्षा तुमची मनाची धारणा किती पवित्र आहे त्याच्यावरती तुम्ही खरंच किंवा असं होईल की एखादा माणूस गंगेच्या काठावरती बसलेला आणि त्याच्या मनामध्ये जर विषय वासना भरलेले असतील तर तो गंगेच्या किनारी असून सुद्धा गटारामध्ये असल्यासारखाच आहे, कारण त्याचं मनच पवित्र नाहीये. तर तिथे गंगेच्या किनाऱ्यावर असण्याचा त्याला काय फायदा आहे? काहीही नाही. म्हणून समर्थ मुद्दाम सांगतात की अशा ठिकाणी श्रवण भक्ती किंवा कीर्तन भक्ती अशा भक्तीच्या योगाने ज्या वेळेला आपण त्या एक हरितत्वाशी आपण एकरूप होतो त्यावेळेला सगळी तीर्थ तुमच्या ठिकाणीच तिथे आलेली असतात असं समजायला हरकत नाही. आज थोडा वेळ चिंतन जास्ती झालं, पण इतका सुंदर विषय हा आहे आणि समर्थांनी इतकं चांगल्या प्रकारे सांगितलंय. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण दासबोध उघडावा आणि 4थ्या दशकामध्ये समास पहिला आणि समास दुसरा हा आपण जरूर वाचावा आणि समर्थांचे विचार पुन्हा एकदा आपण वाचून त्यातलं जे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात. आजचा विचार आपण इथे थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. क्या बात है. काटा आला अंगावर अक्षरशः. 7 वाजलेत ऑलरेडी, पण मला असं वाटतं मला पण एक 10 मिनिटं लागतील आणि जर तुमच्या सगळ्यांची परमिशन असेल तर मी पुढे 10 मिनिटं बोलू इच्छितो. जरूर जरूर केतन सर, जरूर. थँक्यू सर.
सगळ्यात आधी सरांचे मनापासून आभार. म्हणजे मला नाही वाटत की ह्या प्रकारे दासबोधाकडे आपल्याला कोणीतरी बघण्याचा दृष्टिकोन देईल. इट इज अनबिलिव्हेबल. एक मिनिट, आवाज येतो कोणीतरी म्यूट. सो आत्ता म्हणजे सर ह्या ज्या 2 गोष्टींबद्दल पूर्ण बोलले ना, त्याच्यावर मी माझे काही पॉइंट्स काढलेत आणि मला वाटतं याची सुरुवातच जिकडनं करायची आहे, की आपण जर अ, पहिली गोष्ट जर कोणती समजून घ्यायची आहे, तर मला असं वाटतं ना, की आपल्याला भक्ती तर करायचीच आहे. प्रत्येक जण कसली ना कसली भक्ती करत असतो. पण त्या भक्तीचं ध्येय आपल्याला सगळ्यात आधी ठरवलं पाहिजे मला असं वाटतं. कारण ना ते ध्येयच मग पुढच्या गोष्टी आपल्याला उलगडत जातं. नक्की पोहोचायचंय कुठे ह्याची क्लॅरिटी असली ना, की मग बाकीच्या गोष्टी घडत जातात. आणि मला असं वाटतं ना, की आयुष्याच्या प्रत्येक स्टेजवर आपल्याला वेगवेगळी ध्येय दिली जातात. एकदा ते ध्येय आपण साध्य केलं, की मग आपला पुढचा प्रवास सुरू होतो. पण ज्यांच्याकडे ध्येयच नाही ना, ते भरकटतात आणि कुठेतरी अ, ध्येय असलं, की बाकीच्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात. आणि जे आपण ऐकण्याबद्दल बोललो, ओके, की चांगलं कीर्तन कानावर पडणं, ओके, चांगली चांगली भक्ती आपल्याकडे होणं, अ, ह्याच्यासाठी आपल्याला चांगलं ऐकता आलं पाहिजे. ओके. मी पुढे जाऊन कधीतरी अगदी विशिष्ट एक सेशन घेईन तुमचं, की चांगलं ऐकणं म्हणजे नक्की कसं? जर तुम्ही श्रोत्यासमोर बसलायत आणि जर तुम्हाला त्याला दाखवायचंय, की तुम्ही चांगलं ऐकताय, तर कोणत्या 7-8 गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे, ज्याच्यातनं तुम्ही चांगलं ऐकू शकता. मी 15-20 मिनिटं खास सेशन घेईन तुमच्यासाठी, पण आता त्याच्यात मी जात नाही. ऐकणं खूप महत्वाचं. कारण मला असं वाटतं ना, की जो चांगला शिष्य असतो, तोच पुढे जाऊन चांगला गुरु बनू शकतो. आपण प्रत्येक जण आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट बनण्याचा प्रयत्न करतोय, गुरु बनण्याचा प्रयत्न करतोय आणि जर आपण चांगलं ऐकत नसू ना, तर मला असं वाटतं, की कधीच आपण चांगल्या प्रकारे ते पुन्हा इतरांना देऊ शकणार नाही. सो हे खूप महत्वाचं आहे. माझे गुरु नेहमी म्हणतात, ते म्हणतात, की आपण कानाने ऐकतो, पण कानापेक्षा जास्त आपण डोळ्याने ऐकतो. डोळ्यापेक्षा जास्त आपण मनाने ऐकतो आणि मनापासून पेक्षा जास्त ना आपण अनुभवातनं ऐकतो. त्यामुळे श्रवण भक्ती जी आहे ती फक्त कानानेच होत नाही. तर कान, डोळे, मन आणि अनुभव या ह्यातनं सातत्याने आपण श्रवण भक्ती करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आपण ना बोलतो तेव्हा आपण तेच बोलतो जे आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा अशा काही नवीन गोष्टी येऊ शकतात, ज्या आपल्याला आणखीन समृद्ध करतात आणि मग आपण बोलताना पण जास्त चांगलं बोलू शकतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक ऐकणं, जेव्हा तुम्हाला गॅप मिळेल, तुम्ही काम करताय आणि मध्ये कुठेतरी गॅप असेल ना, तेव्हा सोशल मीडियावर न जाता, न्यूज चॅनलवर न जाता, न्यूज पेपर न उघडता, नको ती गॉसिपिंग न करता, जर आपण आपल्या ध्येयाच्या संदर्भातल्या गोष्टी ऐकायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं आपली प्रगती खूप चांगली होऊ शकते. आणि आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगात, ओके, तुम्ही YouTubeवर काय पाहिजे ते टाइप करा, तुम्हाला सगळं मिळतं. पॉडकास्ट आहेत, ब्लॉग्स आहेत. आज एवढ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत ना, की जर आपण चांगलं ऐकायचं ठरवलं, तर मला असं वाटतं, की आपल्याला त्याच्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कुठेतरी आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. एवढं प्रचंड संग्रहित ज्ञान आहे आपल्या आजूबाजूला आणि त्यालाच आपण ना भजनाचा सत्संग करून आपल्याकडे आणायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, की ह्या सगळ्या डिस्कशनमध्ये ना, काय घ्यावं ना, हे आपण ठरवतच नाही. काय घ्यावं ना, ही आपली ध्येयच ठरवतात. तुम्ही कितीही म्हटलत ना, की मी आज ना हे ऐकतो किंवा ते ऐकतो. त्यातनं ना तुम्हाला काही मिळणारच नाही. तुमचं अंतर्मन आहे ना, त्याच गोष्टी शोधत असतं, ज्या तुमच्या पुढच्या ध्येयाकडे नेण्यासाठी तुम्हाला मदत करतायत. गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो. आज सर बरेच वेळा ओशोंचं सरांनी नाव घेतलं आणि खूप क्लिअरली मला दिसलं ना, की सरांच्या विचारांवर ओशोंचा खूप पगडा आहे. मी देखील प्रचंड ऐकतो. म्हणजे माझे सगळ्यात आवडते वक्ते आणि ज्यांच्याबरोबर मला अगदी सकाळी अंघोळ करताना पण सत्संग करायला आवडतो, अशी एक व्यक्ती म्हणजे ओशो. मी बरंच त्यांना ऐकतो आणि ओशोंना मी काल ऐकत होतो आणि ते सांगत होते, की एखादा प्रचंड दारू पिणारा माणूस असेल आणि तो नव्या गावात जर राहायला आला ना, तर 24 तासाच्या आत ना तो दारूचा गुत्ता शोधून काढतो त्या गावातला. लगेच. ठीक आहे. आणि पुढच्या 8 दिवसात त्या गावातले सगळे दारू पिणारे जे अट्टल बेवडे असतात ना, ते त्याचे सगळ्यात चांगले मित्र झालेले असतात. तो एखाद्या अट्टल बेवड्याला भेटायला जाताना रस्त्यामध्ये जर एखादा सत्संग चालू असेल, ते त्याच्या कानावर जरी पडलं ना, तरी त्याचा त्याला फरकच पडत नाही.
कारण तो ते शोधतच नाहीये. त्याचा रिसीव्हर त्याला शोधतच नाहीये. तो तिकडनं पुढे चालत जातो आणि त्याचे जे दारू पिणारे मित्र आहेत, त्यांच्याशी त्याला ज्या चर्चा करायच्या आहेत, त्याच्यामध्ये तो प्रचंड धुंद होतो. एक्झॅक्टली उलटं उदाहरण, एखादा सुविवेकी, सत्संगी माणूस जर त्या गावात राहायला आला, तो येत्या 24 तासाच्या आत ना सत्संग कुठे चालतोय ते शोधून काढतो. तो रेग्युलरली त्या सत्संगमध्ये जायला लागतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना, की पुढचे 5-6 वर्ष त्याला कळत पण नाही, की या गावात दारूचा गुत्ता आहे. ओके. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमची इंटेन्शन्स प्युअर करत नाही, तुम्ही जोपर्यंत योग्य ध्येय ठरवत नाही आणि जनरली योग्य ध्येय कोणती? तर ह्या जगाला आणखीन सुंदर करण्यासाठी तुमच्याकडे जे कला, कौशल्य, ज्ञान, नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल, हॅबिट्स आहेत, त्याच्या मदतीने तुम्ही हे जग, तुमचं वातावरण, तुमचा समाज आणखीन सुंदर कसं करू शकता, त्याची ध्येय जेव्हा तुम्ही ठरवता आणि त्या ध्येयाच्या दिशेने जेव्हा तुम्ही चालायला लागता ना, तेव्हा तुम्ही वेगळा अनुभव येतो. आणि सर मगाशी म्हणत होते, की कीर्तन करताना आपण दंग होऊन जातो आणि मला असं वाटतं, की तुम्हाला ईश्वराने जे ध्येय दिलंय, त्या ध्येयाच्या मागे जेव्हा तुम्ही लागता, तेव्हा तुम्ही फ्लोमध्ये जाता. आपण कधीतरी या पुस्तकाची बुक समरी करू. मिहाली चिकझन-मिहालीचं पुस्तक आहे फ्लो म्हणून. आपण युनिक एबिलिटीमध्ये बोलतो, की यू आर गिफ्टेड, यू आर पॅशनेट. ओके. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पॅशनेट असता, तेव्हा तुम्ही तहान-भूक विसरून जाता. तुम्हाला वेळेचं भान नसतं. तुम्हाला कोणी पैसे देतंय का ते कळत नाही. कोणी तुमच्याबद्दल चांगलं बोलतंय, नाही बोलतंय त्याचं कळत नाही. कारण तुम्ही तुम्हाला जे ध्येय दिलेलं आहे, जी तुमची खरी हरिकथा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गुंग झालेले असता. आणि हे सगळं ऐकताना ना, आपण बरंच ऐकतो. मला माहिती आहे ऑनलाईन स्वराज्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही नक्कीच ऐकते, चांगलं ऐकते. पण ऐकल्यानंतर जर आपण त्याच्यावर इम्परफेक्ट ॲक्शन घेतली नाही, ते वापरून बघितलं नाही, माझ्या कामाचं कोणतं आहे ते मी ठेवलं नाही, जे फेकून द्यायचं ते मी फेकून दिलं नाही ना, तर मला असं वाटतं की ह्या श्रवणाचा काहीच फायदा होणार नाही असं मला वाटतं. ओके. सो प्रत्येकाला एक ध्यास असतो. प्रत्येकाला काहीतरी आस असते. प्रत्येकाचं एक ध्येय असतं आणि त्या प्रत्येकाच्या ध्येयातनंच त्याला श्रेय मिळत असतं. आणि त्यासाठी ना योग्य लोकांकडे आपण कळत-नकळत आकर्षित होणं हे खूप महत्वाचं आहे. ओके. आणि मी बऱ्याच वेळेला याच्याबद्दल बोलतो, की एखादी व्यक्ती 50 वर्षात जे शिकते, ते ₹50 पुस्तकात 50 अनुभवाच्या रूपात तुम्हाला मांडते तुमच्यासमोर आणि तुम्ही 50 मिनिटं जरी दिलीत ना, तरी त्याच्या अख्ख्या आयुष्याचं रसग्रहण तुम्ही करू शकता. पण दुर्दैवाने आपल्याकडे ते ₹50 तिकडे गुंतवायला नसतात आणि ती 50 मिनिटं पण नसतात आणि त्यामुळे हे जे रसग्रहण आपल्याला करायचं ना, ते आपल्याला जमत नाही आणि किती जबरदस्त आहे बघा. अख्खा 38-39 ओव्यातनं कोणत्या ओव्या आपण ऐकायला पाहिजे, त्या श्रीराम सर बरोबर 4 ते 5 घेऊन येतात आणि त्याच्यावर अर्धा तास निरूपण करतात. आणि हे अक्षरशः जगामध्ये सगळ्यांसाठी फ्री आहे. पण आता इकडे ऐकायला किती जण आले आहेत? खूप कमी लोकं इकडे येतात. ओके. कारण बाकीच्यांना त्याची किंमतच कळत नाही, की ह्याच्यातनं काय मिळू शकतं ते. ओके. सो अगेन श्रीराम सर आज 30-35 मिनिटं बोलले असतील. मी 10-15 मिनिटं बोलतोय. ह्या 50 मिनिटातनं तुम्ही तुमचा सार शोधा. तुमच्या ध्येयासाठी काय ॲप्लिकेबल आहे, योग्य आहे, ते निवडा. जसा तो राजहंस पाण्यातनं दूध वेगळं करतो आणि पितो. ओके. ते तुम्ही करा. आणि ह्यासाठी ना सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, तर तुमचा जो रिसीव्हर आहे ना, तो शार्प झाला पाहिजे. जसं तुमच्या आजूबाजूला प्रचंड कोलाहल आहे. 50 गोष्टी तुमच्या आजूबाजूला चाललेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये तुम्ही काय घ्यायचं, हे तुम्ही ठरवणं खूप महत्वाचं आहे. तुमचा जर रिसीव्हर शार्प नसेल ना, तर तुम्ही चुकीच्या गोष्टी करता आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो. तुम्ही रस्त्यावरनं जाताना तुम्हाला वडापावचा सुगंध येतो. तुम्ही पटकन त्याच्याकडे जाता, पैसे देता, वडापाव खाता, ढेकर देता आणि मग तुम्हाला आठवतं, की अरे वडापाव खायचा नव्हता. हे अशाच लोकांबरोबर होतं ना, ज्यांचा रिसीव्हर स्ट्राँग नाहीये. ओके. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या ध्येयाशी प्रचंड कनेक्टेड असाल ना, तर हे प्रॉब्लेम कमी होतील आणि ते होण्यासाठी आपल्याला मॉर्निंग रिच्युअलमध्ये सातत्याने येणं खूप महत्वाचं आहे, असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं ना, की हा जो सकाळचा यज्ञ आपण करतो, आज 487 दिवस तो चाललाय. 13 दिवसांनी 500 दिवस तो होणार आहे. ह्याच्यामध्ये ना आपलं सतत आत्मप्रक्षालन चाललंय. आपण आपली आतली घाण काढून टाकतोय. आपण आपले रिसीव्हर शुद्ध करतोय, ते शार्प करतोय आणि मग जे लोकं हे करतायत ना, त्यांना दिवसभरात दिसतंय त्याच प्रकारची लोकं, त्याच प्रकारच्या संध्या आपोआप ते आकर्षित करतात आणि त्या दिशेने ते जायला लागतात. तर हे खूप जबरदस्त आहे मला मला असं वाटतं.
मीरा, ओके, माझी प्रचंड आवडतं व्यक्तिमत्व जर असेल तर ते मीरेचं आहे. तिला कृष्ण सोडून कुठेच काही दिसत नाही. अगदी देह सोडून जाताना पण इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण से निकले. म्हणजे मरताना पण तूच माझ्याबरोबर असावा. तो रिसीव्हर एवढा क्लिअर झालाय, की तिच्या आजूबाजूला तिला दुसरं काही दिसतच नाही. लोकं तिला भिकारी समजतायत, तिला त्रास देतायत, तिच्यावर शेण फेकतायत. तिला काहीच फरक पडत नाही. कारण तिचा रिसीव्हर स्ट्राँग झालाय. आणि मला असं वाटतं ना, की आपल्या प्रत्येकाचा तो रिसीव्हर तसा स्ट्राँग झाला पाहिजे. ओके. कीर्तन भक्तीबद्दल सरांनी खूप सुंदर सांगितलं. ऐकणाऱ्याचं मन हे माकडासारखंच असतं. ते एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरनं एका फांदीवर उड्या मारत असतं. मला वाटतं मी श्रीराम सरांचं ऐकत होतो ना, तेव्हा माझ्याबरोबर हे भरपूर चाललेलं. पण आता मी जेव्हा बोलतोय ना, तेव्हा मी एवढ्या स्ट्रक्चर्ड पद्धतीने बोलतोय, कारण मला असं वाटतं कोणीतरी माझा ताबा घेतलाय आणि मी काय डिलिव्हर करायला पाहिजे ना, हे त्यांनी ठरवलंय. त्यामुळे मला असं वाटतं वक्त्याची एकाग्रता जबरदस्त वाढते, त्याला समाधान मिळतं आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ना बुक समरी केल्या पाहिजे, तुमचे व्हिडिओ बनवले पाहिजे, तुमचे विचार मांडले पाहिजे, ज्याचा सगळ्यात जास्त फायदा तुम्हालाच आहे. ते वाचून किती लोकांना फायदा होईल ना, हे आपण नंतर बघू. पण मला असं वाटतं, की ह्या क्षणी तुम्हाला सगळ्यात जास्त त्याचा फायदा आहे आणि तो तुम्ही करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप महत्त्वाचा पॉइंट श्रीराम सरांनी सांगितला, की कीर्तन अश्लील नसावं. ते फक्त मनोरंजनाच्या दृष्टिकोनातनं नसावं. ओके. भगवंताला समजण्यासाठी, स्वतःला समजण्यासाठी, कारण भगवंत आपल्यातच आहे. तुमच्या आयुष्याला उंच आणि उच्च नेण्यासाठी ते असावं. ओके. आणि त्याच्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती, न्याय, स्वधर्म रक्षण ह्याच्याबद्दलच असावं. आणि मला असं वाटतं आपण खूप सुदैवी आहोत, की ऑनलाईन स्वराज्यात लिटरली ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने केलं जातात. ओके. मोठ्या-मोठ्या लेखकांच्या पुस्तकांचं निरूपण आपण इकडे करतो. त्यांच्या तत्त्वाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना काय सांगण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, ते अगदी थोडक्यात आपण समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आपण त्या डिरेक्शनमध्ये जातो असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात शेवटचं जे मला खूप आवडलं, ते म्हणजे सगुणाकडनं निर्गुणाकडे लोकांना घेऊन जायचंय. की म्हणजे तुम्ही जर डायरेक्टली येऊन सांगितलं, की रोज मेडिटेशन करा, तर त्यातनं काहीच होणार नाहीये. आणि म्हणून सगुणाची गरज आहे. 13 वर्षाच्या मुलाला जेव्हा जगातलं सगळ्यात मोठं सत्य तुम्हाला सांगायचं असतं, तेव्हा तुम्हाला त्याच्या लेव्हलला जायला लागतं. ओके. 18 वर्षाच्या मुलाला जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं, की तुला सिगारेट सोडायची आहे, त्यावेळेला सिगारेट कशी सोडायची हे न सांगता, त्याच्या आयुष्यात जर त्याला मुली महत्त्वाच्या वाटतायत, त्याची करियर महत्त्वाची वाटते, त्याचं आयुष्य महत्त्वाचं वाटतंय आणि तिकडे जर पोहोचण्यासाठी सिगारेट कशी मध्ये येते, हे जेव्हा तुम्ही त्याला पटवून देता ना, तेव्हा तो सिगारेट सोडायला तयार होतो. त्यामुळे मला वाटतं, की सगुणाकडनंच निर्गुणाकडे आपली जी आय एम सॉरी, आपला जो प्रवास आहे तो आपल्याला सातत्याने करायचा आहे. आणि हे आत्मप्रक्षालन आपण जेव्हा करत राहतो आणि आपलं मन जेव्हा पवित्र व्हायला लागतं, तेव्हा मला असं वाटतं, की आपण जिकडे असू तिकडे सत्संग सुरू होतो. अ, हे सगळे परमहंस ओपन आय मेडिटेशन करतात असं म्हणतात, की डोळे उघडे असतात तरी पण ते ईश्वराशीच कनेक्टेड असतात आणि त्या स्थितीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आत्मकेंद्रीपासनं, कुटुंब केंद्रीपासनं, नफा केंद्रीपासनं, प्रसिद्धी केंद्रीपासनं अल्टिमेटली आत्मज्ञान केंद्रीपर्यंत आपल्याला जायचंय आणि त्यासाठी हे आत्मप्रक्षालन आपण रोज चालू ठेवलं पाहिजे. कारण मन चंगा तर कटोरी में गंगा. ती गंगा जर आपल्याकडे आहे तिथे यायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सातत्याने करायला पाहिजे असं मला वाटतं. अप्रतिम श्रीराम सर, म्हणजे आजचा दिवस अ, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येवर तुम्ही आम्हाला जी ट्रीट दिली आहे ना, आमच्या आयुष्यात एक वेगळं अमृत तुम्ही घेऊन आलायत असं मला वाटतं. थँक यू सो मच. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर प्लीज ॲड, देन आय विल गिव्ह इट बॅक टू धनाजी सर. सर. वन्स अगेन. खूप छान बोललात. समरी खूप छान मांडलीत केतन सर, नेहमीप्रमाणेच. आणि तुमच्या सांगण्यामधून सुद्धा एक वेगळी एनर्जी असते आणि ती एनर्जी सगळ्यांच्या पर्यंत तुमची पोचते, इतकी तुमच्यामध्ये ती भरलेली आहे. आणि परमेश्वरांनी ह्या कामासाठीच तुम्हाला पाठवलं, याच्यावरती माझा दृढ विश्वास आहे. आणि सगळ्यांना घेऊन आपल्या रथामध्ये मोठं विमान चाललंय, इतकं असं एक छान माझ्या डोळ्यासमोर दृश्य येत आहे, की सगळे ऑनलाईन स्वराज्य सारथी आणि सगळ्यांचे तुम्ही सारथी बनून सगळ्यांना घेऊन चाललायत आणि सगळेजण एका दिशेने, एका पवित्र उद्देशाने आपण मार्गस्थ होतोय. खरंच याच्यापेक्षा म्हणजे आनंदाची विषय, समाधानाची गोष्ट काय असेल, की सगळेजण एकमेकांची ऊर्जा पास ऑन करतायत आणि आनंदामध्ये राहतायत आणि प्रगती करतायत. मला वाटतं, की मनुष्याच्या सार्थकतेसाठी ह्याच्यापेक्षा आणखीन काय आहे. धन्यवाद सगळ्यांना.
क्या बात है, क्या बात आहे. सर थँक सो मच आणि तुमची कमिटमेंट एवढी जबरदस्त आहे ना सर. तुम्ही दर संडेला येता आणि आमच्याबरोबर हे विचार शेअर करता. वी आर रिअली नाही, तुमचा जो व्यासंग आहे तो एवढा मोठा आहे. त्यातनं तुम्ही आम्हाला वेळ देता ना, आम्ही खरंच नशिबवान समजतो सगळे सर. सो मच सर. थँक